हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. या देवी सर्वभूतेषु सर्वरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शिवशरनाथ मित्रांनो, मी काळाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या व्हिडिओच्या साखळीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये. तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, या ब्रह्मांडाची देवता आदिशक्ती आदिमाया माता दुर्गाच आहे. अनेक रूपात तिने तिचे कार्य होत असते. मित्रांनो, निर्गुण निराकार साकार देखील ती आहे. आदी ना अंत असलेली हिच्यापासूनच भगवान विष्णू, शिव व ब्रह्मा जन्म घेतात आणि सृष्टी निर्मिती, स्थिती व लयाला कारणीभूत होतात. अर्थात सृष्टी निर्मितीच्याही अगोदर, त्रिमूर्तीच्या जन्माच्याही अगोदर ही आदिमाया आदिशक्ती या ब्रह्मांडात प्रगट असते. ब्रह्मा ब्रह्मांड निर्माण करतो, विष्णू त्याचे पालन पोषण करतो आणि शिव त्याचा नाश करतो. श्री महाविष्णूच्या वक्षस्थलातून भगवान शिवाची निर्मिती झाली आणि भगवान विष्णूच्या नाभी कमळापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. ब्रह्मदेव कमळावर बसून सभोवताली त्यांनी पाहिले. त्यांना काहीच दिसले नाही. गोंधळलेल्या स्थितीत ते होते आणि याच वेळी भगवान विष्णूने त्यांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने तपश्चर्या सुरू केली आणि आपल्या 4 मुखातून 4 वेदांची निर्मिती केली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदानुसार त्यांनी विश्वाची रचना केली. प्रथम ब्रह्माने मानसपुत्रांची निर्मिती केली. आपल्या इच्छेने म्हणा किंवा आदेशाने म्हणा, यामध्ये प्रथम 4 मानसपुत्र त्यांनी जन्माला घातले. सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार आणि नारद मुनी देखील. पण यांनी सृष्टी निर्मितीच्या कार्यात भाग घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. मुळात ते प्रकट झाले हातामध्ये जपमाळा घेऊनच भगव्या वस्त्रामध्ये. त्यांना मृत्यूलोकी जन्म घेण्याचा इच्छा आकांक्षा नव्हती. त्यांनी ब्रह्मदेवाला स्पष्ट सांगितले की आम्ही त्या आदिमायाचेच गुण गाणार आहोत, अखंड ब्रह्मचर्याचे पालन करणार आहोत. मग ब्रह्मदेवाने मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्य, पुल, क्रतू आणि वशिष्ठ या 7 ऋषींची उत्पत्ती त्यांच्या विविध अंगापासून केली. सजीव सृष्टीची निर्मिती पुढे त्यांनी आपल्या शरीरापासून पुरुषांची आणि स्त्रियांची निर्मिती केली. जसे की प्रजापती, स्वयंभू, मनु आणि शत्रुपा. या मानवी पिढीच्या माध्यमातून जगात लोकसंख्या वाढावी या उद्देशाने पहिला जीव त्यांनी जलामध्ये निर्माण केला. जलापासून अनेक जीव निर्माण झाले आणि त्यानंतर जीव निर्माण होत होता मानवापर्यंत गेले. काळाची निर्मिती या भौतिक विश्वाबरोबरच
ब्रह्मदेवाच्या निर्मिती प्रक्रियेतून दिवस, रात्र, महिने, ऋतू यासारख्या काळाची विभागणी आणि रचना निर्माण झाली. ब्रह्मदेवाने जवळजवळ 84 लाख योनीतील जीव निर्माण केले मित्रांनो. तर या सृष्टीची किंवा कालचक्राची, संसाराची, हे कालचक्र कसे गणल्या जाते? दिवस, रात्र, महिने, ऋतू, चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष. याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा मी लिंगायत या साखळीतील हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव